नमस्कार मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागामध्ये आता चौकीदार भरती जाहीर झालेली असून या भरतीच्या माध्यमातून 416 इथं जागा भरण्यात येणार आहेत. तर मित्रांनो, या भरती संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो बघा, या भरतीसाठी आपल्याला लागणारं क्वालिफिकेशन, इतर पात्रता काय आहे ते आपण आता येणाऱ्या स्लाइड्समध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो बघा, आता यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की आदिवासी विकास विभागाची भरती असून आदिवासी मुलांसाठी जिथं वसतिगृह असतात, शिक्षण संस्था असतात, अशा ठिकाणी आपल्याला इथं नोकरी करण्याची संधी भेटणार आहे. तर यामध्ये बघा, भरती संस्था जी आहे ते आदिवासी आयुक्त विकास विभाग नाशिक यांच्यातर्फे ही भरती घोषित करण्यात आली आहे. पदाचं नाव जर बघितलं आपण तर चौकीदार पदाचं नाव असून गट ड हे पदाचं नाव देण्यात आलं आहे. एकूण जागा 416, 29 प्रकल्पांतर्गत ह्या 416 जागा घोषित करण्यात आल्या आहे. अर्ज करण्याची पद्धत ही कंप्लीट ऑनलाईन आहे, याची नोंद घ्या. नोकरी ठिकाण जर बघितलं, महाराष्ट्र शासनाचे आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृह अशा ठिकाणी आपल्याला इथंच नोकरी करण्याची सुवर्ण संधी भेटणार आहे. आता बघा, इथं ॲप्लिकेशन करत असताना लागणारी पात्रता, एज्युकेशन पात्रता काय आहे बघा. सर्वात पहिली पात्रता देण्यात आली आहे की माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे SSC 10वी ज्याला आपण म्हणतो ते उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. मान्यताप्राप्त बोर्डाकडून 10वी असणं आपल्याला आवश्यक आहे. त्यापेक्षा जास्त शिक्षण असेल तरीसुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकता, याची नोंद घ्या. अर्ज करताना कागदपत्र जोडणे आवश्यक नाही, पण माहिती अचूक भरणे बंधनकारक आहे, याची नोंद घ्यायची आहे आपल्याला. आता यासाठी वयोमर्यादा काय आहे बघा. आता सर्वसाधारण ओपन जर कॅटेगरीमध्ये आपण असाल तर 38 वर्षे इथं जास्तीत जास्त वय आपलं असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण ॲप्लिकेशन करू शकणार नाही. तर 38पर्यंत आपलं वय असेल तर ॲप्लिकेशन करू शकता. SC, ST, OBC यांना जर बघितलं, शासनाने JR नुसार इथं सवलत देण्यात येणार आहे. नॉर्मल जर बघितलं आपण SC, STना 5 वर, OBCना 3 वर्षाची इथं सूट असते. दिव्यांग उमेदवारांना कमाल जर वयाची अट बघितली तर ती 45 वर्ष ठेवण्यात आली आहे. खेळाडूसाठी बघा 43 वर्षीय, माजी सैनिकसाठी सैन्य सेवा कालावधी प्लस 3 वर्ष असेल तर सुद्धा आपण इथं अर्ज करू शकणार आहात. आता एक्झाम फी काय आहे? तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना ओपन कॅटेगरीसाठी ₹1000 एक्झाम फी, तर अदर कॅटेगरीसाठी ₹900 एक्झाम फी ठेवण्यात आलेली आहे. आता इथं सॅलरी जर काय असणार, या पदासाठी सिलेक्शन झाल्यानंतर सॅलरी जर बघितली आपण 12,000 ते 15,000 ही बेसिक फी इथं ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर DA, HRE इतर भत्ते असे 3 ते 5,000 मिळतात. म्हणजेच एकूण अंदाजे पगार जर बघितला तर 15,000 ते 18,000 प्रतिमाह इथं पगार देण्यात येतो. निवड प्रक्रिया कशी असणार आहे? तर सर्वात पहिली निवड प्रक्रिया अशी असणार की ऑनलाईन CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट इथं घेतली जाणार आहे. त्यामध्ये जर बघितलं आपण हे विषय असणार आहे जसं की इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी अशी 200 गुणाची इथं परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे स्वरूप जर बघितलं तर फक्त मराठीत असणार असून MCQ टाईप इथं परीक्षा असणार आहे. वेळ 120 मिनिटं तर देण्यात आलेला आहे आणि त्यानुसार इथं शारीरिक चाचणी वगैरे कोणत्याही प्रकारची इतर अट इथं ठेवण्यात आलेली नाही. आता आवश्यक कागदपत्रे जर आपण बघितलं तर काय लागणार आहे बघा. ॲप्लिकेशन करताना 10वी मार्कशीट असेल, त्याचबरोबर जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र, म्हणजे ही सर्व डॉक्युमेंट जी आहेत ती लागणार आहेत. आपण एकदा व्हिडिओ पॉज करून संपूर्ण माहिती किंवा ही डॉक्युमेंट आपल्याला आहेत का याची पात्रता पडताळणी करूनच मग ॲप्लिकेशन करायचं आहे. महत्त्वाची तारीख काय आहे? अर्ज सुरू झालेला आहे 27 एप्रिलपासून. त्यानंतर अर्जाची शेवट तारीख जर बघितली 18 मे 2025 रात्री 11-12 वाजेपर्यंत आपण इथं अर्ज करू शकणार आहात. परीक्षा शुल्क भरण्याची तारीख ही 18 मे आहे, याची नोंद घ्या. परीक्षेची तारीख व इतर माहिती घेण्यासाठी आपण www.maharashtra.gov.in या वेबसाईटला सुद्धा व्हिजिट करू शकता. तर मित्रांनो, यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की अर्ज कसा करायचा बघा. यासाठी बघा सांगितल्याप्रमाणे ह्या वेबसाईटला सर्वात पहिल्यांदा आपण जायचं आहे. ही वेबसाईट आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जावा. त्यानंतर सर्वात प्रथम नोंदणी करा. आपण नवीन असल्यामुळे आपल्याला नोंदणी करावी लागेल. त्यानंतर फॉर्म भरावा लागेल. फॉर्म भरल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. फॉर्म भरत असताना फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसं की नाव, पत्ता आपल्या असेल किंवा जे डॉक्युमेंट अपलोड करायचे व्यवस्थित अपलोड आपल्याला करायचे आहे. सर्वात शेवट आपल्याला शुल्क भरायचं आणि अर्ज सबमिट करायचा आहे. त्यानंतर हा अर्ज जो आहे तो डाउनलोड करून आपल्याकडे सेव्ह करायचा आहे फ्युचर रेफरन्सेससाठी. अशा प्रकारे मित्रांनो, जर आपण 10वी पासवर सरकारी नोकरी शोधत असाल तर आपल्यासाठी ही सुवर्ण संधी असून लवकरात लवकर आपण ही भरती प्रक्रिया पूर्ण करायचं आहे आणि सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आपल्याला मिळणार आहे. 416 जागा असल्यामुळे आपल्या इथं मोठ्या प्रमाणात भरती आहे, याचा आपण लाभ घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.